आई काय करते ग? आई पपई काढते. आमच्या घराच्या पाठीमागे पपई आलेली आहे. आई म्हणते जाताना पपई घेऊन जा. किती पपई आहे तिथे? एकच काढा ना. किती काढल्या पपई? विजय पपई ते फिरून काढ. फिरून असं फिरवायची. फिरवली का निघते ती. ही बा पपई चांगली सुंदर पपई. वा, मी पण काढू का? ही एक 5-6 दिवसात पिकेल ना पपई. ती काढ ना बाजूची. मी पण काढू का? ती नको का? ती पिकली आहे ना पपई. नाही ही आली ना थोडी. नाही ती नको, इकडची जास्त झाली. अरे चीक हे पडतोय. चीक काय होतंय ना. चिक उठतं का? हा उठतं नाही ना. हा. तिकडून घेऊन हे शेंगा कसल्या या? त्या ह्याच्या आहेत, पावटा म्हणतात का? हा? मसाला एक पुढे बघ, फ्रीजमध्ये पुढे प्लास्टिकची, त्यात मसाला तेवढंच आहे. एक शिडी करायची ना लाकडाची अशी. नाही आणायची मला यावेळेस, आणायचं नव्हतं. ती पपई आता ह्या किती आहेत पपया? ही गोल पपई का नाही काढायची? मोठी आहे नाही, ती. ती नाही पिकली जास्त. हो का? कशावर ओळखते पपई पिकली आहे ती? त्या पपला होती. हे छोट्या कशाला काढते? पिकलेले आहेत ना ते. हा तिकडे बस. फिरून काढायच्या. हा, तो आधी खेचतच होता. ही बाजरी का ज्वारी आहे? काय आहे पाठीमागे? मका. मक्याची कणसं बघूया आपण. मक्याची कणसं हे जनावरांसाठी खाद्य आहे. इथे बघूया आपण. कणस आहेत वाटतं. तेव्हा ही कणस आहेत. खायला चांगले नाही आहेत. हे जनावरांसाठी कणसं दिली जाते. मका हे उत्तमचं आहे ना. चिंच आहेत बघा. आपण बघतो चिंचचं झाड. मी दाखवतो तुम्हाला. चिंच सुंदर असं चिंचचं झाड आहे. भरपूर चिंचा लागल्यात बघा. हे चिंच आहेत. ही एक चिंचचं झाड आहे. जाऊ थोड्या वेळाने आपण जाऊ चिंच काढायला. हा, नको. हे कशाला लावलं झाड? हे कसलं आहे? एरंडा. हा, काय ते कसली झाड आहेत? सगळ्या शेंगाल का या? तुरमुडे वाल. वॉल पण आहेत का? तुरमुडे वाल म्हणतात त्याला. काढलेच नाही. काय लावलंय इथे? वाल लावलेत. आपलं गव्हाचं पण येतं ना. गव्हाचं समोर दिसतंय ते गहू. ते गव्हाचं शेत आहे. आपण जाऊ थोडा वेळ तिथे. ते पण चिंचा पण भरपूर लागल्यात. थांब. काय हे काय दोडका पण आहे का? काय घोसाळी? एक घोसाळी. तर पपई आणा नंतर. पण ह्या झाडाचा उपयोग काय गाई? हे एरंड्याचं तेल होतं का? या बिया असतात का ह्या आतमध्ये? त्या काटेरी नाही आहेत त्या.
हो का. याच्यापासून बी असते, बियाचं तेल निघतं. हे आमचं घर आहे. या घराच्या मागे आईने थोडं बाथरूमचं किंवा ह्याचं पाणी असतं ना, जे आपण वेस्ट पाणी असतं, ह्या पाण्याच्या ह्याच्यावरती हे सगळी झाडं आलेली आहेत पाठीमागे. हे असं पूर्ण पटांगण आहे. गाय बघा कशी गाय चारा खाते. हे सगळं घराच्या आजूबाजूलाच आहे. झाडाखाली इथं सावलीला बांधली आहे गाय. त्या गाईचा जो कान आहे, हे जर्सी गाई आहेत. जर्सी गाईचा जो कान आहे, या कानाला विमा उतरवतात त्या गाईचा. तो टॅग लावलेला असतो. सगळ्या गायींना टॅग लावलेला आहे. तेव्हा आता आपण आलो असतो, त्यांना वाटलं काहीतरी खायला आणलेलं आहे. तिथे पण गाई आहे एक. ती गावठी गाय दिसते. शिंग आहेत त्याला. जर्सी आणि गावठी गाईमध्ये फरक एवढाच की गावठी गाय दूध कमी देते. त्या गाईचं दूध सकस चांगलं असतं. जर्सी गाई दूध भरपूर देते, पण त्या दुधामध्ये प्रोटीन्स कमी असतात. हे बघ, ही गावठी गाय. काय हवंय तुला? काय हवंय? हे देऊ? कणीस देऊ खायला? कणीस हे बघ, कणीस खाल्लं. हे मी त्यांच्यासाठीच असतं. हे आपण कणीस दिलं खायला. सरक तिकडे. नाही. तुला काय? तुला चारा आणून देतो. हे आमचं घर गेल्या 5-7 वर्षापासून, म्हणजे साधारण 10 वर्ष आले या घराला. घर बांधलं. इथे आई बाबा असतात, भाऊ असतो. तो सगळी शेती बघतो आपली. इथे एक छोटंसं, इथे पण पपईचं झाड लावलं आहे. हे पपईचं झाड आहे. हे कसलं झाड आहे? हे बेलाचं झाड आहे. बेल तुळस आहे. हे पपईचं झाड आहे. तुळस आहे. थोडं आमच्याकडे पाणी कमी आहे, कारण आता आंबेगाव तालुक्यातील शेवटचं गाव आमचं लोणी, त्याच्या बाजूला पाबळ, तो शिरूर तालुका येतो. ह्या लोणी गावामध्ये पाणी कमी आहे. बोरिंगचं पाणी असतं त्याच्यावरती सध्या सुरू आहे. अजून 1 महिन्याने आम्हाला ते बोरिंगचं पाणीसुद्धा बंद होईल आणि मग टँकरच्या माध्यमातून पाणी इथे आणलं जातं. हे जास्वंद आहे, असं सुंदर असं जास्वंदाला फुलं आलेली आहेत भरपूर. इथे सफेद जास्वंद पण आहे. सफेद जास्वंद आहे. हे एक झाड आहे. इथे पण या झाडावरती वेल, ह्या पण शेंगा आहेत आपल्या. हे शेंगा कसल्या आहेत? तर माझ्या आईने काढल्या त्या शेंगात त्या. ए विजय, हे कसलं झाड आहे रे? हे रामफळाचं झाड. आणि शेंगा कसल्या या शेंगा? वालाच्या शेंगा, तुडमुडे वाल. तुळस आहे आमच्याकडे. तुळस आहे. इथं मोगऱ्याचं पाणी कमी आहे. पाणी एक मोगरा आहे. इथे गुलाबाचं सुंदर असं गुलाब, हे गावठी गुलाब.
हे घे हे भाजीचं काय चालू गाव हे वाल पहिले तुडमुडे वाल. बाबा बसलेत, बाबांचं आमचं निवडण्याचं काम सुरू आहे. विजय झालाय, गावात चाललाय? गावात चाललोय पंगत वाढायला. हो का? किती वाजता काल्याचं कीर्तन संपेल? 11 वाजता संपेल. नंतर आज काल्याचं कीर्तन आहे. काल महाशिवरात्र झाली, आज काल्याचं कीर्तन आहे. आज यांच्याकडे व्यवस्था आहे, सगळी भोजन व्यवस्था. तो निघाला आत्ता. असं आहे संपूर्ण घर. इथे एक हॉल आहे, 2 बेडरूम आहेत, किचन आहेत, सगळ्या अद्ययावत सुविधा आहेत, जेणेकरून आईबाबांना त्रास होऊ नये कोणत्या प्रकारचा. कारण गेल्या 4 वर्षापूर्वी विजय गेला, इकडे 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 4 वर्षापूर्वी पॅरालिसचा अटॅक आला. तर म्हटलं आता थांबा. अंबरनाथमधील सर्व शैक्षणिक संस्थांचं, सामाजिक संस्था, संघाचं काम करत होते. आणि मग तिथे शहरात काय की रस्त्यावरनं चालताना येताना त्यांना त्रास व्हायचा, कारण एका बाजूचं पॅरालिस झाल्यामुळे काठी टेकवत टेकवत जातात. आज सगळी कामं स्वतः करतात ते वॉल काहीतरी निवडतात. आपण बघूया. शेंगा शेंगा असतील, शेंगा शेंगाचं शेंगा निवडतात. आमच्या स्वस्त बसताना काही नाही काही काम करत असतात. हे एक आवळ्याचं झाड आहे. आवळे आले नाहीत त्याला जर. आवळ्याचं झाड आहे. आंब्याला मोहर आला बघ कसा. हे एक औदुंबराचं झाड आहे. हे आपलं मागचं शेत आहे. हे शेतामध्ये हरभरा लावला होता. तर हरभरा असा सुकून देतात तिथे, म्हणजे तसंच. आणि नंतर तो सुकला का ते काढायचं आणि नंतर त्याच्यापासून आपले चणे, हे चणे होतात. चणे 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 हे असे चणे होतात. हे सगळं इथून तिथून हरभऱ्याचं आहे. मागे आंब्याची झाडं आहेत, इकडे बाजूला बाजरी आहे. हे आमच्या काकीचं शेत आहे. म्हणजे आपण बोर पण घेतला होता, बोरला पाणी नाही लागलं. हे रामफळाचं आहे. रामफळ इथे हे बघ, इथे पण आहेत ग, भरपूर आहेत रामफळ ग. हां, रामफळाचं फळ आहे. हे पिकली आहेत का ही रामफळं? हो का? ते पण आहे. मग ते पाखरं खाण्याच्या आधी काढायचे, पण आता ते मला नाही काढतंय. हे कोणतं? हे इथे त्याच्यावर हे त्याच्यावर हां हां, मग येईल ना, काढता येईल ना. काढता त्याच्यावर एक ते काढायचं. ते काढायचं, पण ते आता खुर्ची असली काढता आलं असतं. नाही त्याला कापायला लागेल, तुला मोडते ना. नाही नाही, पण काढलंय ना एक रामफळ. ती जरा टोक. हो का? हे रामफळ आहे, इकडे आंबा आहे, आणि याच्यामध्ये कोणतं दुसरं झाड आहे का हे काटेरी? बेल आणि रामफळ एकत्र आहे. हे बेल आहे का? तिथे पण बेल लावलाय ना कोपऱ्यावर? कोपऱ्यावर कसला लावलाय झाड? हे छोटी छोटी पानं आहेत ती नाही का? असं 3 पानं आहेत, काटे आहेत त्याला. लिंबाचं झाड. लिंबाचं झाड आहे. हां, ते आपण मध्ये बघितलं, लिंबाचं झाड आहे. हा सुंदर असा परिसर आहे. इथे संपूर्ण माळरान आहे. तिकडे एक प्लॅन्ट लावला आहे, डांबर प्लॅन्ट. आपला नाही आहे, दुसऱ्याचा आहे. एक छोटंसं वासरू बघा, छोटंसं वासरू. त्याला आपण खायला घालूया. छोटंसं वासरू. ये ये हे बघा, घे रे बा. घे खा खा. हा, गाईचं वासरू आहे काय? हे पण कालवड काय? कालवड आहे. कालवड म्हणजे गाईच. बैल नाही, गाई, छोटी गाई. बाकी ते
शार्प असतात गावठी गायची पिल्लं. गावठी गायचं पिल्लू नाही. तू खुर्ची आणली का? अजिंक्यला उठवायचं ना. मग अजिंक्य काय झोपलं का? हां मी ते काढायचं ते काढायचं का? पण तिथून तुला नाही हात फिरायचा. अजिंक्य असतं तर तो निघाला. हे हे बघ ना. हे काढून हे झालं नाही का? हां त्याच्यावर येते ती दोन काढ. ही दोन आहेत का? ते काढता बघ बरं. नको का ही खुर्ची नको हे ही एक आहे त्याच्यावरची एक आहे. खुर्ची पकड खुर्ची पकड. हे ना हे ना हे असं त्याला गोल फिरू ना. नाही नाही मग? दांडा मोडायचा. मग ते कसं मोबाईल आपण एक रामफळ काढलंय. अजून आहेत वरती आहेत. पण ती अशी खराब का दिसतात? ती अशी थंडी झाल्या थंडीमुळे. खूप थंडी. हां चला. काय हे कोणतं कोणतं कोणतं? हे 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 एक रामफळ आहे ते वरून तो असं मोठं. हो चालेल. घरासमोर असं असं सुंदर असं तुळशी वृंदावन. हे आपण आत्ता गहू काढले ताईने. आपल्या शेतातील गहू हे निवडलेत वाळवलेत. आई ते कोपऱ्यामध्ये काय गाई? हे कोपऱ्यामध्ये कसले बी आहेत? ही मोहरी आपण फोडणीला टाकतो ना मोहरी. त्याला इथे हरळ म्हणतात. आपण मोहरी म्हणतो इथे मोहरी. ही अशी हे वाळ सुकवल्यानंतर हिला झोडपले किंवा त्याचं आपण हातावर जरी घेतली तरी आपलं मोहरीचे दाणे निघतील. हे बा असं हे मोहरीचे दाणे पडतात. पण घरापुरती होते साधारणतः वर्षभर जाते. आपण आपल्या बाजूला घराच्या बाजूला पडवी आहे. त्या पडवीमध्ये आईने काय काय तयारी केली. आम्ही चाललो आहे ना मुंबईला अंबरनाथला. पीठ पण केलं आहे. हे बटाटे दिलेले आहेत. इथे सगळं स्टोरेज. ही चक्की घरघंटी म्हणतो आपण. सगळं इथे सगळं धान्य पिकवलेलं धान्य सगळं बांधून ठेवलं. वर्षभर जातं सगळं ते. विजय आमचा गावातून आला. काय आणलं काय माहिती? काय आणलं विजय गावातून? काय आणलं? सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि आपलं कर्मभूमी अंबरनाथ. पण आपली ही मातृभूमी जन्मभूमी ही लोणी. आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी हे गाव आमचं. आणि आज छोटासा आपण एक प्रयत्न केला की माझं गाव आमची माती आमची माणसं याच्या माध्यमातून माझ्या गावी आम्ही साधारण महिन्यात एकदा दोनदा जातो. कारण आई बाबा असतात, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. भाऊ असतो, शेती असते आमची. शेती करतात ते सगळे. आणि आपण असंच चांगली माहिती आपल्याकडे चांगली माहिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग आपण इथेच थांबूया. धन्यवाद.